स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर आज जे आहे आपण आलेलो गावाकडं आणि या ठिकाणाहून जे आपलं गाव पाठीमागं जे आहे 2 किलोमीटर राहिलेलं आहे। तर हे तुम्ही रस्ता पाहू शकता। हा जो आहे हा समोरचा जो आहे हा आंबेजोगाई आहे अहमदनगर हा जो आहे रोड आहे। तर या ठिकाणाहून जे आहे आपण डायरेक्ट या ठिकाणाहून शेतामध्ये जाणार आहोत। तर आज जे आहे आपला जो भाऊ आहे तो लातूरून या ठिकाणी आलेला आहे आमच्या गावाकडे आणि या ठिकाणी जो आहे तो तिथून जे आहे त्याची 4 व्हीलर गाडी घेऊन आलेला आहे। तर पाठीमागं पाहू शकता तुम्ही ही जी आहे त्याची 4 व्हीलर गाडी। तर या गाडीमध्ये बसून जे आहे आपण थोडंसं फिरायला जाणार आहोत बाहेर आणि या ठिकाणाहून आपण जाणार आहोत गाडीमध्ये बसून गावाकडे आणि गावाकडून जे आहे आपण शेतामध्ये हुरडा पार्टी करण्यासाठी देखील जाणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर त्या ठिकाणी गाडीत बसून आम्ही निघलो आमच्या गावाकडे। पासून 1 किलोमीटर अंतरावर जे आहे हे आहे पाठीमागं आमच्या जे आहे ते आहे रसवंतीचा हॉटेल जे आहे त्या ठिकाणी आम्ही रस पिण्यासाठी थांबलो आहोत। तर हे तुम्ही पाहू शकता पाठीमागं या ठिकाणी जे आहे आम्ही रस पिण्यासाठी थांबलेलो आहोत। तर रस पिऊन जे आहे आपण जाणार आहोत सरळ गावाकडे। रसवाल्या भैयाने जो आहे रस रेडी करून या ठिकाणी आणून दिलेला आहे आणि हे पिऊन जे आहे आपल्याला जायचं आहे गावाकडे। तर पटकन घेतला या ठिकाणी रस पिऊन। मित्रांनो या ठिकाणी आपण गाडीमध्ये बसून सरळ निघालो गावाकडे। आता आपण पोहोचलो आहेत घरी आणि या ठिकाणाहून जे आपल्याला त्याच्या शेतामध्ये हुरडा बनवण्यासाठी तर भेटूयात आपण शेतामध्ये गेल्यावर। ज्यात पोहोचलो शेतामध्ये तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझ्या पाठीमागं जो आहे हा आहे गहू। पूर्ण जो आहे हा गहू काढण्यासाठी आलेला आहे आणि इथून जे आपल्याला जायचं त्या ठिकाणी आहे बोरीचं झाड। शेतामधल्या बोरीच्या झाडाखाली तर हे बघू शकता तुम्ही खूप सारे जे आहेत बोर खाली पडलेले आहेत आणि भैया जो आहे त्या ठिकाणी बोर येचत आहे। बोर खाऊन जे आहे आपण जायला खाली शेताकडे, कारण की जे आहे त्या ठिकाणी जे आहे समोर जे झाड दिसतंय लिंबाचं तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हुळा करायचा आहे हरभऱ्याचा। हरभरे भाजून या ठिकाणी आपल्याला हुळा बनवायचा आहे। आमच्या शेतामधील जो आहे हरभऱ्याचा ढिगारा आत्ता जो सध्या आहे हे सगळं काढणे आणि या ठिकाणी गोळा करणं चालू आहे। तर हे जे आहे वरचं तुम्ही दिसतंय तेवढं जे आहे आपण काढून या ठिकाणी गोळा केलेला आहे। तर खालचं जे दिसतंय हे इकडलं अर्ध्या वाटणीतलं तर हे जे आहे यामध्ये काय काय जे हिरवं राहिलेलं आहे त्याच्यामुळे हे काढायचं राहिलेलं आहे। तर हे जे आहे आणखीन 5-6 दिवसानंतर काढण्यासाठी येणार आहे। तर हे आल्यानंतर जे आहे हे आपल्याला काढून याच ठिकाणी याला पण गोळा करायचा आहे। आपण जे आहेत पोहोचलो त्या लिंबा झाडाखाली जसं की पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला जे आता हुळा बनवण्यासाठी जे आहे सरपण लागणार आहे। तर आपण जे आहे चाललो आता सरपण आणायला। सरपण गोळा करून आपण परत याच ठिकाणी येणार आहे। तर चला जाऊया सरपण आणण्यासाठी। भैया आणि वहिनी आपलं जे आहे हुळा बनवण्यासाठी जे आहे सरपण घेत आहे। सरपण मित्रांनो हुळा भाजायचा मानल्यावर जे आहे का असं सरपण खाली टाकावं लागतं आणि त्याच्यावर मस्तपैकी वरून ढाळ टाकून त्याला चांगलं भाजावं लागते। मग त्याचे जे वरचे जे ढाळे आहेत ते खाली पडतात चांगले भाजून आणि त्यालाच हुळा म्हणते। हे बघा असं असते हुळा। आणि मित्रांनो जेवढा जाळ चांगला असेल तेवढा जे आहे का आपला हुळा एकदम चांगला बनतो आणि सगळं जे आहे ते खाली जमिनीवर एकदम पसरवतो। तर त्या ठिकाणी जे आहे आपल्याला गोळा करून खावं लागतंय। हे असं एकदम जाळायचं म्हणजे हलवलं का असं तर काय होतं हे जे ढाळे जे आहेत भाजलेले खाली पडतात। हे खाली पडलेले जे आहेत आपण एका जागेवर इचून खायचं। अशा प्रकारे जे आहे आपण आज शेतामध्ये जाऊन जे आहे हुळा पार्टी केलेली आहे। प्रकारे जे आहे आपण आज जे आहे हुळा पार्टी केलेली आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल। जर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये। धन्यवाद।